मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून तिथे नवीन पूल MMRDA कडून बांधण्यात येणार आहे। त्यासाठी हा पूल पुढील 20 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येईल। तसंच पुलाचे बांधकाम आणि पुनर्बांधणीसाठी वाहतूक पोलिसांनी MMRDA ला ना हरकत प्रमाणपत्र दिले। मध्य रेल्वेच्या शीव स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाण पुलाचं पाडकाम नुकतंच सुरू झालं असून या पुलाचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात पूल खुला होण्यास 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। शीव उड्डाण पूल खुला करण्यासाठी 31 मे 2026चं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे। घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत बदल लागू करण्यात येत आहेत। 26 ते 29 एप्रिल या कालावधीमध्ये हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत। या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात आल्यानं या मार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून बहुसूचीवरील पात्र मूळ भाडेकरूंना मागणीनुसार रेडी रेकनच्या 110% रक्कम मोजावी लागते। आता मात्र मोठ्या घरासाठी मूळ भाडेकरूंना रेडी रेकनच्या 100% रक्कम मोजावी लागणार आहे। अतिरिक्त क्षेत्रफळासाठी आता कमी रक्कम आकारण्यात येणार आहे। मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यांच्या तुलनेमध्ये चालू वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात देशातील प्रमुख 7 शहरात गृहविक्रीमध्ये 12% घट नोंदवण्यात आली आहे। ग्रॅच्युटीबाबत उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यास पुढील महिन्याभरातच त्याची ग्रॅच्युटीची रक्कम दिली पाहिजे। त्यापेक्षा अधिक काळ विलंब केल्यास त्या कर्मचाऱ्याला वार्षिक 10% व्याजदरानं ग्रॅच्युटीची रक्कम देणं बंधनकारक आहे, असा निर्वाळा न्यायालयानं दिलाय। नाशिकच्या सिंहस्थासाठी प्रयागराजच्या धर्तीवर स्वतंत्र सिंहस्थ प्राधिकरण स्थापनेला चालना मिळालेली आहे। उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक बोलावली असून या बैठकीत प्राधिकरणाच्या कायद्याचं सादरीकरण केलं जाणार आहे। वेळेत मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर नियमानुसार 2% दंडाची आकारणी केली जाते। मात्र हा 2% दंड अधिक असल्यानं थकबाकी वाढत असल्याच्या तक्रारी सातत्यानं पालिकेकडे येतात आणि त्यामुळे पालिकेकडून हा दंड 1% इतका करावा असा प्रस्ताव राज्य शासनाला मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय। पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे। बदलणाऱ्या कर धोरणामुळे जगभरातील वस्तू व्यापारामध्ये 0.2% घसरण होऊ शकते, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेनं दिलेला आहे। ट्रम्प यांनी त्यांच्या टार्गेटवरील 70 पेक्षा अधिक देशांवर शुल्क लावण्याचा निर्णय रेटलाच तर जागतिक व्यापारामध्ये 1.5% पर्यंत घसरण होऊ शकते। पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीत अविरत सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेनं दिवा कळवा, विक्रोळी कांजूर मार्ग आणि सायन कुर्ला या पूरप्रवण रेल्वे मार्गावर सूक्ष्म बोगदे तयार करण्याचं काम हाती घेतलंय। हे काम अंतिम टप्प्यात असून मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होते। त्यामुळे यंदा पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्याचा प्रश्न कमी होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सिडकोला दिलेत। या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अशा प्रकारच्या सुविधा असणारं हे देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। एल्फिन्स्टन पूल बंद होत असून वाहन चालकांसोबतच पादचाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येते आणि त्यानुसार परळ स्थानकातील कल्याण दिशेचं अर्धवट पुलाचं गर्डर लॉन्च करण्यास येत्या 10 दिवसात ब्लॉक घेण्यात येणार आहे। राज्य सरकारनं 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे। या माध्यमातून 12 वर्षांवरील प्रवाशालाच बाईक टॅक्सीनं प्रवास करता येणार आहे। मुंबईतील हजारो रिक्षा टॅक्सींनी अद्याप मीटर रिकॅलिब्रेशन केलेलं नाहीये। राज्य परिवहन खात्यानं दिलेली 90 दिवसांची मुदत मिळून देखील जेमतेम 60% रिक्षा टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले। अजूनही अनेक रिक्षा टॅक्सी चालक मनमानी भाडं आकारतायत। कल्याणमधील लष्कराची जमीन बळकावून त्यावर बेकायदा हमले किंवा इमारती बांधणाऱ्या विकासकाला आणि त्याला परवानगी देणाऱ्या पालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयानं खडेबोल सुनावलेत। लष्कराच्या जमिनीवर बेकायदा बांधकामं उभी राहिलीच कशी, असा सवाल करत खंडपीठानं प्रशासनाला धारेवर धरलं। एसटीच्या उत्पन्नाचा आलेख दिवसेंदिवस घसरत चाललाय। एप्रिल महिन्यातील भाडेवाढीच्या पटीत उद्दिष्टांच्या प्रमाणे प्रतिदिन सरासरी 33,65,00,000 इतके उत्पन्न मिळायला हवं होतं, पण प्रत्यक्षात 29,80,00,000 रुपये इतकं उत्पन्न प्रतिदिन मिळालंय। ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात अपयश आलं असून 3.5 ते 4 कोटी रुपयांनी घट झाली असल्याचं दिसून येतंय।
मिठी नदीतील गाळ उपसण्यावर होणाऱ्या खर्चात दरवर्षी वाढ होते। यावर्षी या कामावर 54 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। मिठी नदीतून 2,14,315 मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे। मुंबईतील मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुंबई पालिका 22,000 लिटर सायफिनोथ्रिन सोल्युशनची खरेदी करणार आहे। यासाठी 3,40,75,000 रुपये खर्च होणार आहे। महारेरानं पाठवलेल्या नोटिसींना प्रतिसाद म्हणून 3,699 प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाल्याचं आणि ओसी मिळाल्याचं महारेराच्या वेबसाईटवर अपलोड केल्याचं नमूद केलंय। मात्र या प्रकल्पांना खरंच भोगवटा प्रमाणपत्र दिलं गेलं का याची खात्री करून त्याबाबतची वस्तुस्थिती कळवावी अशी विनंती महारेरानं संबंधित प्राधिकरणांना केली आहे। ऐन उन्हाळ्यात मुंबईत पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय। पुनर्विकासाचे वेध लागलेल्या धारावीमध्ये दूषित अनियमित पाणी पुरवठा होतोय। बेकायदा जलजोडण्यांमुळे अपुऱ्या दाबानं येणारं पाणी तर दुसरीकडे टँकर माफियांकडून होणारी आर्थिक लूट यामुळे रहिवासी अक्षरशः मेटाकुटीला आले। नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची 48 तासांमध्ये निश्चित केलेल्या स्थळावर विल्हेवाट लावावी। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये नाल्यांचा प्रवाह वाहता राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले। मुंबई विद्यापीठाच्या संलग्न विधी महाविद्यालयांमध्ये 75% उपस्थितीची अट बंधनकारक करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे आणि त्यामुळे आता विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील लॉच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पे अँड पार्किंगसाठी ठेकेदार नियुक्त केले जाणार आहेत आणि त्यासाठी महापालिकेने इच्छुक आणि पात्र ठेकेदारांकडून प्रस्ताव मागवलेले आहेत। पे अँड पार्किंगसाठी एकूण 34 ठिकाणं निश्चित केलेली आहेत। जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी आवश्यक तपासणी करून 24 तासांच्या आत टँकरनं पाणी पुरवठा सुरू करावा। टंचाईग्रस्त गावात नागरिकांना पिण्याचं पाणी कमी पडणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बैठकीत दिले। नेरूळ परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध डावलून सिडकोनं खारघर ते नेरूळ दरम्यानच्या सुमारे 10 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाचं काम हाती घेतलंय। सुमारे 1,020 कोटींच्या प्रकल्पासाठी आता सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेण्यात आलाय। जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधत हरियाणातील पिंजोर येथून लांब चोचीची 20 आणि पांढऱ्या पाठीची 14 गिधाडं महाराष्ट्राच्या वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत। नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी या पक्ष्यांचं BNHSच्या पिंजोर येथील प्रजनन केंद्रातून राज्यात स्थानांतर करण्यात येते। मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारं, मिठी नदी यांच्यातील गाळ काढण्यासाठी यंदा मुंबई महापालिका 235 कोटी रुपये खर्च करणार आहे। पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणं अपेक्षित असताना आतापर्यंत 30% गाळ काढण्यात आलाय। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये नवीन बस स्थानकं सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आणि हवाई प्रवाशांना या दोन्ही बस स्थानकांचा फायदा होणार आहे। आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उबर चालकांचे डमी आयडी बनवून मिळतात आणि त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा धोका निर्माण झालाय। याबाबत उबर कंपनीला जाब विचारण्यासाठी मनसेच्या वतीनं कुर्ल्याच्या मॉलमध्ये घुसून आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत अशा आयडी असणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उबर बंद ठेवावी अशी मागणी मनसेनं केली आहे। आता एक मोठी बातमी। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीनं विशेष विमानांची व्यवस्था केली जाते। 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचं 3रं विशेष विमान आज दुपारी श्रीनगर इथून निघेल आणि संध्याकाळी मुंबईत पोहोचेल। काल 2 विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईमध्ये पोहोचले होते आणि सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत परतलेले आहेत। पुणे जिल्हा परिषदेनं महापालिकेला पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या बदल्यात 136 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे। त्याबाबत महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही। पुणे महापालिकेमध्ये 34 गावं समाविष्ट झाली आहेत। ही गावं महापालिकेमध्ये आल्यानंतर तेथील शाळांच्या इमारती जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यात। गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषांमध्ये अंडकोश, लिंग आणि प्रोस्टेट या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। मात्र अनेकदा पुरुष या आजारांवर फारसे बोलताना दिसत नाहीत। तसंच या कॅन्सरबद्दल देखील फार जनजागृती नाहीये आणि त्यामुळे टाटा मेमोरियल सेंटरनं या आजारांवर उपचार, निदान आणि प्रतिबंध वेळेत व्हावा यासाठी मेनकॅन उपक्रम सुरू केलाय।
थ्रोट इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढते. थ्रोट इन्फेक्शन ही एक आरोग्य समस्या आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर या आजाराचा सामना करावा लागू शकतो. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आलेली आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून नांदेड बंद पुकारण्यात आलाय. या बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय. तर बंद दरम्यान सर्व पक्षीयांनी रॅली देखील काढली. देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आर्मी छावणीमध्ये जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी जाहीर निषेध केला. यावेळी रॅली काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचा आणि बदला घ्या अशी मागणी यावेळी करण्यात येते. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढलाय. त्यातच पाकिस्तानवर भारतानं कायदेशीर स्ट्राईक केल्यानं पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळलाय. पाकिस्ताननं आपलं हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद केल्यानं मुंबईसह भारतातून युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना लांबचा हवाई मार्ग पत्करावा लागेल. परिणामी हा प्रवास देखील अधिक तासांचा, अधिक खर्चाचा होणार असून या मार्गावरील विमान प्रवासाचं तिकीट दर भडकण्याची दाट शक्यता आहे. पहलगाम हत्याकांडानंतर जगभरातील देश पाकिस्तानवर भडकले असून अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनसह जगातील 20 देशांनी या हत्याकांडाचा निषेध नोंदवलाय आणि भारताला पाठिंबा दिला. या देशांच्या राजदूतांनी दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये भारताच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं जाहीर केलंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटानं दांडी मारली. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभाठावर निशाणा साधलाय. हेच काय ते महाराष्ट्र प्रेम आहे का? बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी केला. जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारतानं कठोर पावलं उचललेली आहेत. त्याच अनुषंगानं हवाई दलानं युद्धसराव देखील सुरू केला. यावेळी राफेल जेट्सच्या नेतृत्वाखालील लढाऊ ताफ्याचे शक्तिशाली प्रदर्शन करण्यात आलं. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता व्यक्त होत असताना भारतीय नौदलानं स्वदेशी बनावटीच्या INS सुरतवरून समुद्र सपाटीखालील लक्ष्यावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. यातून भारतानं आपली सागरी ताकद आणि सामरिक सज्जता पुन्हा अधोरेखित केली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. दरम्यान आणखी 232 प्रवाशांसाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करतंय. पहलगाममध्ये अडकलेल्या या प्रवाशांना लवकरच महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. विजावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचे सध्या पुण्यामध्ये वास्तव्य आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. भारतात विजावर आलेल्या या नागरिकांमध्ये मुस्लिम, सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेते आहे. आज 232 प्रवाशांसाठी विशेष विमानाचं नियोजन करण्यात आलंय अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतानं पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अटारी बॉर्डरवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल पाहायला मिळालाय. भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यामध्ये प्रतिकात्मक हस्तांदोलनाची परंपरा आता बंद केली जाईल. याशिवाय कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंद राहतील. नाशिकमधील भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. सिटी लिंकच्या भरधाव बसनं रिक्षाला धडक दिली. या अपघाताची तीव्रता एवढी जास्त होती की रस्त्यावरील कठडा देखील तुटला. या अपघातात 3 ते 4 जण जखमी झालेत. तर अपघातादरम्यान चौकातील सिग्नल व्यवस्था बंद असल्याची माहिती समोर येते. औषधी कंपनीच्या निरीक्षण अहवाल पाठवण्यासाठी 30,000ची लाच घेणाऱ्या सांगली कृषी विभागातील गुणवत्ता नियंत्रकास रंगेहात पकडण्यात आले. महिला सफाई कामगाराची 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी 18,000 रुपयांची लाच स्वीकारताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलं. एसीबीच्या या कारवाईमुळे विद्यापीठात खळबळ माजली आहे. बार्शी शहरात सापडलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये परंडा येथील आरोपी असल्याचं कळल्यानंतर कार्यवाही करण्याच्या अनुषंगानं धाराशिव पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. गुन्हा घडल्यापासून धाराशिव पोलीस सोलापूर पोलिसांच्या संपर्कात आहेत. ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडीची घटना घडली आहे. आरोपीकडून चोरी केलेला लॅपटॉप, ॲपल फोन आणि मोटारसायकल असा एकूण 2,38,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तसंच इंस्टाग्रामच्या आधारे आरोपीला शोधून काढलं असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसईतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेसिंगच्या नादापायी एका आरोपीनं थेट 7 दुचाक्या चोरल्यात. त्याला पोलिसांनी अटक केली असून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.
नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलांकडून केवळ मौज मजेसाठी दुचाकी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या। मावळ तालुक्यामध्ये मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान मनसे कदापि खपवून घेणार नाही असं म्हणत मनसे आक्रमक झाली आहे। वडगाव मावळातील अमराठी पोस्ट मास्टरला मनसैनिकांनी चांगलंच मराठी शिकवलंय। अकोल्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे बाष्पीभवन देखील वाढलंय। काटेपूर्णा धरण आता फक्त 26% तिथे जलसाठा शिल्लक राहिलेला आहे, तर मोठ्या 2 प्रकल्पात 35% जलसाठा राहिल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन होत आहे। गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचं स्रोत आटलंय आणि त्यामुळे हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी पुरवठा करणं शक्य नसल्यानं शहरात 1 दिवस आड पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। पहलगाममधील भ्याड हल्ल्यामध्ये 28 निष्पाप हिंदू नागरिकांनी त्यांचे प्राण गमावलेत, त्याचाच निषेध जळगावात करण्यात आला। यात मुक्ताईनगर तालुक्यातील एस.बी. चौधरी हायस्कूलमधील कला शिक्षकानं पेंटिंगद्वारे मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे। राज्य शासनानं शेतकऱ्यांना अधिक सुलभरित्या शासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि दलालांची साखळी मोडीत निघावी यासाठी ॲग्रिस्टॅक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय। 2025-26 मध्ये कृषी उन्नती योजनेअंतर्गत ॲग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे। गोंदिया भंडारा जिल्ह्यात मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात 1 धरण आणि 400 तलावातील गाळ काढण्यात येणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या मरियमपूर गावातील आदिवासी बांधवांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शुद्ध पाण्याची कमतरता असल्यानं हे गावकरी तलावाच्या काठावर खड्डे खणून तेच पाणी पितायत। मरियमपूरचा तलाव सुद्धा पूर्णपणे आटल्यानं महिला खड्ड्यातून थोडं पाणी काढून हंडा भरतात। अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील हिरपूर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना नाल्याच्या पाण्यातून रस्ता काढत जावं लागतं। अनेक वेळा स्मशानभूमीच्या समस्यांकडे लक्ष वेधून देखील प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केलेली नाही असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत निदर्शनं करण्यात आली। या भीषण हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी पुन्हा डोकं वर काढलंय। नागरिकांना ताप, जुलाब, खोकला हे आजार झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णालयाच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे। आरोग्य खात्याकडून कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यरत नसल्यानं रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज समस्यांमुळे वीज विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। अधिकाऱ्यांनी लोड सेटिंगची समस्या तात्काळ मॅनेज करून पुढील 10 दिवस शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। साताऱ्याच्या कराड आणि पाटण तालुक्यातील 2025 ते 2030 कालावधीमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले। यामध्ये कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतींपैकी 102 ठिकाणी तर पाटण तालुक्यातील 235 पैकी 119 ठिकाणी महिला आरक्षण पडले। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना आता पुन्हा लाडूचा प्रसाद मिळणार आहे। लाडू प्रसादातील घोटाळ्याच्या घटनांमुळे मंदिर प्रशासनाकडून लाडू प्रसाद बंद करण्यात आला होता, मात्र आता लवकरच भक्तांना लाडू प्रसाद मिळणार आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावमध्ये अनेकांना किडनीचे विकार होत असल्यानं त्या आधारावर गावातील पाण्याच्या नमुन्यांची जिल्हा परिषदेकडून तपासणी करण्यात आली। दरम्यान पाण्याच्या नमुन्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून पाणी पिण्यायोग्य असल्याचं या अहवालात म्हटलंय।